एक वाटी साखर व एक वाटी शेंगदाणे मिळून आज आपण घरच्या घरी छान अशी मिठाई बनवूया. खूप चवीला चविष्ट बनते, तशीच अगदी कमी साहित्यामध्ये ही मिठाई बनवून तयार होते. ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला अगदी मोजकं साहित्य लागतं आणि चवीलासुद्धा खूप अशी चविष्ट ही मिठाई बनते. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण नवरात्री विशेष किंवा 9 दिवस उपवासामध्ये आपण वेगवेगळ्या फराळाचे पदार्थ बनवत असतो, पण त्याच्याबरोबरच काहीतरी गोडही आपल्याला हवं असतं आणि तेव्हा आपण एक वाटी शेंगदाणे व एक वाटी साखर मिळून छान अशी मिठाई घरच्या घरी बनवू शकतो. तर इथे बघू शकता, गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई छान अशी गरम झाली की ते एक वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहे आणि आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते खमंग असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसचा पॉवर मोठाही ठेवायचा नाही किंवा लहानही ठेवायचा नाही. मध्यम पॉवरवरच आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून शेंगदाणे छान असे भाजल्या जातील व आपल्या शेंगदाण्याचे जे साल आहे ते अगदी सहज निघाल्या जातील. आज आपण जे शेंगदाण्याची मिठाई बनवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला जे शेंगदाणे आहे ते छान असे भाजायचे आहे व आपल्याला या शेंगदाण्याचे जे साल आहे ते पूर्णतः काढायचे आहे. आपल्याला शेंगदाण्यावरती एकही साल राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी हे जे शेंगदाणे आहे ते खमंग इथे भाजून घेतलेले आहे. खमंग शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते तसेच आपल्याला 10 मिनटं या कढईमध्ये ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे जे आहे ते सुद्धा छान थंडे होईल व आपले जे शेंगदाण्याचे साल आहे ते सुद्धा सहज निघाल्या जातील. म्हणून आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते कढईमध्ये तसेच सोडायचे आहे. इथे बघू शकता 10 मिनिटे पूर्ण झालेले आहे आणि कढईमधले जे शेंगदाणे आहे त्याचे सालसुद्धा छान असे निघायला सुरुवात झालेली आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढायचे आहे आणि आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते अशा प्रकारे चोळू याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी ज्या पद्धतीने अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला सर्व काही करायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये नक्की बनवा. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आम्हा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, म्हणून सपोर्ट नक्की करत जा. तर इथे तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी जे हे शेंगदाणे आहे त्याचे साल पूर्णतः काढून घेतलेले आहे. साल पूर्णतः काढून घेतलेले आहे. आता आपल्याला हे जे साल आहे ते या शेंगदाण्यापासून चाळून बाजूला करायचे आहे किंवा पाकडूनसुद्धा आपण हे शेंगदाण्याचे जे साल आहे ते बाजूला करू शकतो. आणि इथे मी शेंगदाण्यापासून साल असे वेगळे केलेले आहे आणि तुम्ही शेंगदाणे बघू शकता. हे शेंगदाणे तुम्ही बघू शकता, एकाही शेंगदाण्याला बिलकुलच साल राहिलेलं नाही. आणि आपल्याला ही जी आपण मिठाई बनवत आहोत त्याच्यासाठी असे शेंगदाणे हवे आहे. इथे बघा, आपल्याला मिक्सरचं एक पॉट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे आणि मिक्सरला हे जे शेंगदाणे आहे ते छान असे फिरवायचे आहे. तत्पूर्वी याच्यामध्ये मी एक वेलचीसुद्धा तोडून घालणार आहे, जेणेकरून आपण जी मिठाई बनवत आहोत त्याला छान असा सुवास लागला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, आपले जे शेंगदाणे आहे ते छान असे मी बारीक करून घेतलेले आहे आणि आपल्याला असे शेंगदाणे बारीक केलेले हवे आहे. आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी साखर आपण इथे घेतलेली आहे. त्याऐवजी आपण इथे गूळसुद्धा वापरू शकतो. 1 वाटी साखरेमध्ये अर्ध वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे. अर्ध वाटी पाणी घालायचं आहे. 1 चम्मच घ्यायचा आहे आणि आता ही जी साखर व पाणी आहे जे आपण गॅसवर ठेवलेलं आहे त्याला छान असं मिक्स करायचं आहे. आपल्याला या साखरेपासून छान असा इथे पाक करून घ्यायचा आहे. आपल्याला पाक करताना पातळ पाक इथे करायचा नाही, तर छान असा 2 तारी, म्हणजे जसं आपण बर्फीसाठी पाक करत असतो तसाच पाक आपल्याला इथे करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे छान असा पाक तयार करून घेतलेला आहे. पाक तयार झालेला आहे. आता पाक झाला की नाही हे कसं चेक करायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, चमच्यामध्ये पाक घ्यायचा आणि असा बघा सोडायचा. जेव्हा पाकाचे छान असे थेंब पडायला लागतात, जेव्हा थेंब पडताना आपल्याला चिकटावा दिसतो, तेव्हा समजायचं की आपला पाक तयार आहे. त्याऐवजी आपण आपल्या बोटाला जरी लावून पाहिलं आणि बोटालासुद्धा पाक छान असा चिकट वाटतो, तेव्हा समजायचं की आपला पाक इथे झालेला आहे. पाक इथे तयार आहे आणि जो मिक्सरमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला होता तो कूट आता आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. कूट घालायचा आहे, गॅसचा पॉवर कमी ठेवायचा आहे आणि चमच्याने याला अशा प्रकारे बघा मिक्स करायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि तोपर्यंत ढवळायचा आहे जोपर्यंत हा जो पाक आहे किंवा हे जे मिश्रण आहे
ते छान असं एकजीव होत नाही आणि जोपर्यंत हे मिश्रण घट्ट यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारेच कमी पॉवरवर हे जे सारण आहे ते अशा प्रकारे ढवळायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता सारण घट्ट यायला सुरुवात झालेली आहे. सारण घट्ट यायला सुरुवात झालेली आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद करायचा आहे. एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावल्यानंतर इथे मी तेल लावून घेत आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता. आता छान असं जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते या ताटाच्या मागच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून कळवण्यासाठी विसरू नका. लाईक करायलासुद्धा विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे जे सारण होतं ते पूर्णतः मी या ताटावर अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे. आता काय करायचं तर आता एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे. प्लेटच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे आणि त्या प्लेटीने आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं प्रेस करायचं आहे. जेणेकरून आपलं जे हे सारण आहे ते एकसारखं असं ताटावरती फैललं जाईल. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटने हे जे सारण आहे ते एकसारख्या असं करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला हे जे सारण आहे ते किंवा हे जे मिश्रण आहे ते छान असं थंड होऊ द्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एक इथे चाकू घ्यायचा आहे आणि चाकू घेऊन याच्या छान अशा वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. 10 मिनिटे मी हे फॅनखाली छान असं थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ते छान असं हे जे सारण आहे ते थंड झालेलं आहे. आता याच्या छान अशा वड्या आपण पाडून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता ज्या प्रकारे मी अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला याची वड्या पाडून घ्यायच्या आहे. या मिठाईला तुम्ही काय नाव देणार मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता मस्त अशी शेंगदाण्याची पट्टी इथे तयार आहे. मी या मिठाईला शेंगदाण्याची पट्टी असं नाव दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा काय नाव देणार हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आता अशा प्रकारे इथे आपले जी मिठाई आहे ती तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी ही जी मिठाई आहे ती काढून घेणार आहे. खूपच चवीला चविष्ट आणि खूप वेगळी अशी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये म्हणा किंवा या दिवाळीमध्ये नक्की एकदा ट्राय करा किंवा तुम्ही तुमच्याकडे कधीही तुम्हाला जर उपास असेल तेव्हा जर काही गोड बनवायचं असेल तेव्हा अशा प्रकारची मिठाई नक्कीच बनवू शकता. आता मी या प्लेटमध्ये ह्या जी मिठाई आहे ती पूर्णतः काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मिठाई किती छान अशी तयार झालेली आहे. खूपच चवीला चविष्ट अशी मिठाई बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडार रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.